नमस्कार। आज आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज नेहमीप्रमाणे दाखवणार आहे ते म्हणजे आपल्या ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे। तो ब्लाउज आहे म्हणजे प्रिन्सेस कटिंग ब्लाउज। तर त्याच्यासाठी मी अस्तर पण घेऊन आलेले आहे। हा आपला अस्तर आहे, कारण ह्याची लॉंग बाही शिवायची आहे, त्याच्यामुळे मी 1 मीटर अस्तर घेऊन आलेले आहे। तर हा आपला बघू शकता, हा अस्तर आणलेले आहे मी 1 मीटर, आणि हा आहे तो साडीमधला कट केलेला ब्लाउज पीस आहे। आणि त्याच्यासाठी हा आपला जुना आहे ना, तो मापाचा ब्लाउज आहे। तर ह्याच्यावर माप कसं घ्यायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे मी। चला मग आता बघूया माप कसं घ्यायचं ते। तर आता हा मापाचा ब्लाउज आहे। मापाचा ब्लाउजचे हुक लावून घ्यायचे, असे पूर्ण व्यवस्थित असा करून घ्यायचा, ठेवून घ्यायचा असा ब्लाउज आपला एकदम व्यवस्थित, कुठेही गडी पडता कामा नये किंवा काही असं सुरतुकल्यासारखं असं करायचं नाही, एकदम प्लेन असा करून घ्यायचा आहे। तर आता ह्याची छाती मोजायची आहे आपल्याला। छाती कधी पण आपली ब्लाउजची मोजताना हुक जे असतात ना त्या साईडनं मोजून घ्यायचं आहे। आणि ही आईची पट्टी आहे, तर हुकाची जी साईड आहे ना त्या बाजूने घ्यायचं आहे, या मुंड्यापासून ते इथपर्यंत। तर बघू शकताय एकदम असं ताणून घ्यायचं आहे। इथं आपला जो हुक लावलेला असतो ना, जो पहिला हुक असतो त्याच्यापर्यंत। तर हा 9चा आलाय, तर 9चा चौथा भाग करायचा, तर 9 चौक 36। तर हा याची छाती 36 येणार आहे। तर आपल्याला आता उंची घ्यायची आहे ब्लाउजची। तर पाठीमागून सेम असंच हे जे शोल्डर आहे ना, शोल्डर पासून जे खाली कमरपट्टी आहे तिथपर्यंत असं खेचून माप घ्यायचं आहे। हे जे शोल्डर ते इथेपर्यंत, तर 14ची उंची आहे आपल्याला याची ह्या ब्लाउजची। आणि नंतर कमर मोजायची आहे। कमर पण असेच आपण मोजू शकतोय। तर कमर याचे 31 आहे। आणि हाताची बाही आहे ती ह्याची आता शॉर्ट बाही आहे, तर मला शिवायची आहे ह्या ब्लाउजची लॉंग बाही शिवायची आहे। तर ते 10ची बाही आहे। तर मी ब्लाउज शिवला तोही तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे। तर आता मी अस्तर घेतलेलं आहे। तर अस्तरची आता घडी कशी घालायची प्रिन्सेस कटिंगला तेही दाखवते। आपण जो साधा 4 टक्स ब्लाउजचं कटिंग बघितले ना, सेम तीच प्रोसिजर आहे आणि सेम तसंच अस्तर ठेवायचं आहे। कारण कटोरी ज्यावेळेला आपण कटिंग करतो ना, ते ही दोन्ही किनार समान ठेवल्या जातात, आणि ज्यावेळेला आपण प्रिन्सेस कटिंग करतो ना त्यावेळेला दोन्ही समान नाही ठेवायच्या, तो अर्धवटच ठेवायचा। म्हणजे छातीचा जो आपला भाग असतो ना त्याच्या प्लस 1.5 इंच वाढवायचा आहे फक्त। तर आता मी तुम्हाला दाखवते। तर आता मी मध्यंतरीच अशी घडी घातलेली आहे। छातीचा आपल्या चौथा भाग प्लस 2 इंच ठेवलेला आहे। तर आता पाठीमागचा पहिला भाग काढून घ्यायचा आहे। तर पाठीमागची उंची आपली 14 प्लस 1 इंच वाढवायची आहे, म्हणजे 15ची घ्यायची आपल्याला पूर्ण उंची। पूर्ण उंची 15, आणि मुंडा ठेवायचा आहे आपल्याला 5.5 वर ठेवायचा आहे। सेम याच पद्धतीने शोल्डरला पण 5.5 वर ठेवायचं आहे। आणि खालपर्यंत आपल्याला 14 प्लस 1 इंच 15ची घडी ही करून घ्यायचं आहे। इथे पण 5.5, इथे पण 5.5। तर आता हे 4 आपण मार्क करून घेतलेले, तर याला असं चौरस करून घ्यायचं आहे। तर आता इथून जे आहे ना, इथून इथं आपण 5.5 घेतलेला आहे। तर आता इथून छातीचा भाग मोजायचा आहे आपल्याला बंद बाजूकडून। तर छाती 36 आहे, तर 36चा चौथा प्लस 9 येईल। आणि इथे पाठीमागचा भाग असल्यामुळे इथे फक्त 1.5 इंच आपल्याला फिटिंगसाठी घ्यायचं आहे। आता सेम इथेच असंच ठेवायचं, 14 प्लस 1 इंच 15। तर हा आपला पाठीमागचा भाग झालेला आहे, बघू शकताय। तर पाठीमागचा भाग झाला, तर याला आपण शेप देणार आहे। हलक्या हाताने असा शेप द्यायचा आहे। तर आता हा भाग मी कटिंग करून घेते। आपला पाठीमागचा पूर्ण भाग झालेला आहे।
तर आता हा पाठीमागचा भाग झालेला आहे. सेम आता पुढचा भाग काढून घ्यायचा आहे. तर शोल्डर पासून 5.5, इकडं गळ्याची जी बाजू असते बंद गळ्याची त्या साईडला पण 5.5 येणार आहे. हा मुंडा आपला 5.5 वर ठेवायचा आहे. इथे पण सेम चौकोन करून घ्यायचा असा, आणि इथे पण छातीचा चौथा भाग करायचा आहे. 36 9, 9 चौक 36. कारण पुढं आपल्याला प्रिन्सेस कट करायचा आहे, तर खालून आपल्याला 1 इंच टक्स मारायचा आहे. त्याच्यामुळे पुढच्या भागाला आपण 2 इंच घेणार आहे फिटिंगसाठी. इथे पण 5.5 वर येणार. 14 + 1 इंच 15 होणार. सेम इकडं पण पूर्ण उंची तशीच येणार आहे, फक्त 1 इंच वाढवायचं आहे. आता ही लाईन मारून घ्यायची आपल्याला. जो मुंडा इथं चौकोन आहे ना आपल्याला, तर इथून आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे सेप देण्यासाठी प्रिन्सेसचा. आणि जे खालच्या साईड नाही ना ते 4 वर ठेवायचं आहे. आणि इथे पुढील गळा ठेवायचा आहे 2 वर. पुढचा गळा आपला 5.5 आहे. इथं चौकोन ठेवून आपल्याला गोल गळा बनवायचा आहे, तर गोल शेप द्यायचा आहे. आणि जो आपल्याला जो हाताचा शेप द्यायचा आहे ना तो आतल्या साईडने थोडासा द्यायचा आहे, 1/2 इंच. म्हणजे हे शोल्डरच्या ना बरोबर मध्यभागून सेंटर मोजायचं आहे, तर आपल्याला इथं बरोबर आलेलं आहे. आणि आता इथून इथं 4 घ्यायचं आहे वरती आपल्याला. पॉइंट इथं ठेवायचा आहे. आता इथे पण सरळ रेष मारायची. इथं 1/2 आणि या साईडला 1/2. हे आपल्याला दोन्ही पण इथंच मिळवायचे आहेत, आपल्याला जोड करायचा आहे. बघू शकताय. तर आता हे जे 1.5 इंच आपण इथं मार्किंग केले ना, तर आता इथून असा शेप द्यायचा आहे प्रिन्सेसला. तर मी तोही दाखवते आता. तर आता मी इकडं फिरवून घेतलेलं आहे ह्या साईडला, कारण शेप द्यायचा असल्यामुळे मी या साईडला फिरवून घेतलेलं आहे. तर एकदम इथून आपण 1.5 इंचावर घेतले ना, ते एकदम हलक्या हातानंच असा शेप द्यायचा आहे. आणि हा कटिंग करायचा आता. तर आता पहिला मी गळ्याची बाजू कटिंग करून घेते. कटिंग करताना पण एकदम व्यवस्थित कटिंग करायचं, म्हणजे शिवायला काही प्रॉब्लेम येत नाही. मेन कटिंगवर असतात ब्लाऊज जे असतात ते. तर आता हा आपला कटिंग करायचं आहे. इथं पॉईंटवरनं थोडीशी कैची फिरवायची आपल्याला. आपला प्रिन्सेसचे. आणि जो हे आहेत ना मधला जो भाग येईल ना कापड, हे काही यूज नाही करायचं, फेकूनच द्यायचं आहे. तर हा आपला हे आहे प्रिन्सेस कटिंग ब्लाऊज. आणि जो इथून आहे तो बंद गळा. पाठीमाग हुक असेल तर हे कापायचं नाही. जर पुढून हुक लावायचे असेल तर हे आपल्याला कट करायला लागेल, कारण इथं हुक आणि काज बटन पट्टी येणार इथे. तर असं आपलं हे प्रिन्सेस कटिंग ब्लाऊज आहे. बघू शकताय. कारण शिवल्यावर पण तुम्हाला मी दाखवणार आहे प्रिन्सेसचा शेप किती आणि कसा येतोय तो, कसा येतोय तो. तर आता मी ब्लाऊज पीसवरही आपला अस्तर कटिंग केलेला तो ठेवून घेणार आहे. हा मागचा भाग ठेवलेला आहे. हे तर पुढचा भाग आहे.
आपला जो प्रिन्सेस आहे ना तो सरळ सरळ ह्याच्यातच हा कपड्यामध्येच ठेवायचा आहे, क्रॉस तर अजिबात नाही ठेवायचं. कारण अस्तर जॉईन करताना साईडने ना अर्धा इंच सोडूनच कटिंग करायचं, एकदम असं त्याच्याबरोबर नाही कटिंग करायचं अस्तर बरोबर. थोडंसं आपला जो ब्लाऊज पीसचा जो कापड आहे ना ते अर्धा इंच सोडायचं आहे साईडने. हे कधी कायम लक्षात असू द्या, नाहीतर कसं असतंय कधी कधी आपल्याला फिटिंग करताना किंवा शिवताना प्रॉब्लेम होतोय, कपडा सरकल्या जातो, त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच हे अस्तरचं कटिंग करायचं आहे. तर आता आपलं कटिंग झालेलं आहे, बघू शकताय. कारण प्रिन्सेस ब्लाऊजचे 3च हे कटिंग आणि हे बाहीचं हाताचं कटिंग आहे. तर हाताचं कटिंग मी तुम्हाला त्याच्याबरोबर दाखवलं नाही, मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे बाही कटिंग कशी करायची ते. तर ही बाहीचं कटिंग केलेलं आहे. हे प्रिन्सेसचा समोरचा भाग आहे, हा पण उभा, आणि हा पाठीमागचा भाग आहे. तर आता आपल्याला हे शिवून दाखवते तुम्हाला मी कसं, म्हणजे प्रिन्सेसचा शेप आणि फिनिशिंग किती छान येते ते. चला मग आता मशीनकडं. तर आता मी अस्तर जॉईन करून घेते. हे जे प्रिन्सेस ब्लाऊजचे आहेत ना त्याच्या अस्तरला जॉईन करून घ्यायला लागले मी. त्याच्या आपल्याला मी सांगितलेलं आहे अर्धा इंच साईडला ठेवायचं आहे. तर बघू शकताय एकदम कॉर्नरनं शिलाई अशी मारून घ्यायची आहे. हे साईडचं जे आपलं अर्धा इंच मी सांगितलं ना एक्स्ट्रा कटिंग ते कापून टाकायचं आहे नंतर. कारण ज्यावेळेस आपण अस्तर जॉईन करतो तर कसं कापड सरकतं इकडं तिकडं, त्याच्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं. तर जे आपण एक्स्ट्रा सोडलेलं कापड आहे ना ते कट करून घ्यायचं. तर या पद्धतीने आपलं हे कटिंग आहे. तसं दुसरा भाग पण मी असा जॉईन करून घेते. तर आता मी दोन्ही याचं अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे प्रिन्सेस कटिंगचं. तर बघू शकताय. तर आता हे दोन आपल्याला जॉईन करायचं आहे, तेव्हा तर आपला प्रिन्सेस कटिंग दिसणार आहे ब्लाऊज. तर आता हे दोन्ही पण मी कटिंग करून तो व्हिडिओ दाखवतेस. जॉईन करताना खालच्या बाजूनेच आपण शिलाईला सुरुवात करायची, कारण वरती जर असं मुंड्यामध्ये आपण कटिंग करू शकतो एक्स्ट्रा जर कापड राहिलं तर, त्याच्यामुळे खालची बाजूनच आपण जॉईन करायचे. तर बघू शकता आपला प्रिन्सेस ब्लाऊज एकदम परफेक्ट असा शेप आलेला आहे. आता याला पट्टी जॉईन करायची खालच्या साईडनं. तर इथं 1 इंचाची पट्टी कापून घ्यायची आहे. तर आता हे या पद्धतीने जॉईन करायचे आपल्याला. वरून एक शिलाई मारायची, दाब शिलाई मारायची, बघू शकताय. आणि आतल्या बाजूला याला थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. जे आतमध्ये जे आपल्याला पट्टी घालायची ना त्या पट्टीला करून घ्यायचं, म्हणजे शिलाई मारायचा आपला एक्स्ट्रा चान्स हे होतं. आणि जे आपली पाठीमागचा जो गळा काढलाय ना त्याचीच पट्टी इथं आपल्याला आईची पट्टी बनवण्यासाठी वापर करायचा आहे. तर ह्याला थोडंसं कटिंग करून घेते मी, कारण शेपमध्ये यायला.
तर ही पट्टी लावताना पण खालच्या साईडनं सुरुवात करायची आपल्याला शिलायला. तर इथं आता फोल्ड करायचं असं. याला डबल शिलाई मारून घ्यायचे. बघू शकता जसं साईडचा आपला एक्स्ट्रा धागा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. असा हा आपला प्रिन्सेस ब्लाउज आहे, बघू शकते. दुसरी बाजू आता मी अशी शिलाई मारून घेते. याला पण खालच्या बाजूनेच सुरुवात करायची आहे शिलाईला. तर आता आपलं दोन्ही बाजूने शिवून झालेले आहेत. तर आता पुढचा गळ्याचा शेप देणार आहे. तर याला आता पुढचा गळ्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला. इकडून शोल्डरच्या साईडनं पण शेप द्यायचा आहे आपल्याला, कारण जेव्हा अस्तर आपण जॉईंट केलं आहे ना त्याचे जे एक्स्ट्रा कापड ठेवलेलं ना तो जरा कट करून घ्यायचा आहे थोडासा. तर बघू शकता आपला प्रिन्सेस कटिंग ब्लाउज असा होणार आहे. तर आता आपला प्रिन्सेस ब्लाऊज मी कटिंग पण दाखवलेलं आहे, त्याचं स्टिचिंग पण दाखवलेलं आहे. तर तो आपला सेप बघू शकताय तुम्ही. स्वतःचा ब्लाऊज असा प्रिन्सेस कटिंग करून स्वतःच्या स्वतः शिवू शकताय. तर बघू शकताय आपलं फिनिशिंग पण किती छान आलेलं आहे. प्रिन्सेसचा सेप पण आलेला आहे. दोन्ही साईडचं सेप ही सेम आलेले आहेत. तर हा पुढचा भाग झाला. तर पाठीमागचा सुद्धा मी गळ्याचा गोल गळा मारलेला आहे, तेही तुम्हाला दाखवते. पाइपिंग केलेली आहे, बघू शकता. पाइपिंग पण किती एकदम बारीक आलेली आहे याची पाइपिंग. तर आज प्रिन्सेस ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही तुम्हाला मी दाखवलेलं आहे, तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर हा प्रिन्सेस ब्लाउज जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा आणि असेच प्रिन्सेस कटोरी, 2 पीस कटोरी, 1 पीस असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर व्हिडिओ असेल लाईक शेअर कमेंट करा, जाता जाता आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.